नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बाहेर जायला प्लॅन केला होता. तेवढ्यात पावसानं सुरुवात केली. सकाळीच पाऊस लागला, मग पाऊस थांबला. मग आम्ही चाललो देवाला. सोलापूर पुणे सोलापूर हवेला मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे उरुळी कांचनमध्ये. बोल्लेश्वर देवाचं नाव आहे. शंकराची मूर्ती आहे चांगली. शंकराचं मंदिर आहे. आभाळ भरलेलं होतं, केव्हाही पाऊस येऊ शकत होता. पण आम्ही तिथं पोचलो तर पाऊस आला नाही, आणि माघारी येताना नाही आला पाऊस. सकाळचं आभाळ होतं. मग आम्ही घाट चढून वरी आलो. घाट तेवढा मोठा नव्हता, पण चांगला चढ उंच होता. मी पहिल्यांदाच आलो होतो. माझे मित्र आले होते ह्याच्या आधी. मग एक तबेला तिथं होता मेंढरांचा, त्यांच्यापाशी घोडा होता. मग सगळे म्हणले फोटोशूट करू घोड्यासोबत. मग आम्ही फोटोशूट केलं घोड्यासोबत. मग कमानीजवळ आलो मंदिराच्या. रस्ता खराब होता, तसाच रस्ता खराब होता. आम्ही दुसऱ्या कमानीपाशी आलो. ओम नमः शिवाय लिहिलं होतं. मग थोडं पुढे गेलं की आम्हाला ट्रॅफिक लागलं. मग ट्रॅफिक आम्ही क्लिअर केलं. आम्ही दोघं ते आम्ही सगळ्यांनी गंध लावायला चालू केलं. कोणी टिकला लावला, कोणी नेमटी लावली, कोणी तर आपल्या हाताने चालू केला गंध लावायला. ती मायापाशी सारखंच यायची, बाहेर दादा गंध लावून घे की रे, दादा गंध लावून घे की. कारण ऑलरेडी मी गंध लावला होता. मग आम्ही पायरी चढून मंदिरात गेलो. मंदिरात गर्दी खूप होती. मला मंदिरापेक्षा मंदिरातलं कोरीकाम चांगलं वाटलं. दगडात दगड ठेवले नसं कोरीकाम केलं होतं. आणि शिवकालीन मंदिर आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पिन मंदिर होतं म्हणे. तिथं नंदीची मूर्ती खूप मोठी होती. पण मंदिरातल्या मूर्त्या तोडलेल्या होत्या. ही बोल्लेश्वर देवाची पालखी असते. हिचा उत्सव खूप मोठ्यात केला जातो. तुम्ही बघू शकता मूर्त्या कशा तुटलेल्या आहेत, फोडलेल्या आहेत. हर हर महादेव. आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिरापेक्षा मंदिराचं कोरीवकाम चांगलं भारी आहे. इथं रामायण कोरलेलं दिसतं. राम, सीता, लक्ष्मण. शिवकालीन मंदिर आहे. सगळेजण फोटोशूट करत होते इथं. फक्त मंदिरांच्या कुठल्या मुंडकं तुटले, कोणाचा पाय तुटला आहे असं दाखवलं आहे. म्हणजे शिवकालीन मंदिर असल्यामुळे इथे मुघलांनी हमला सुद्धा केलेला असू शकतो. मंदिराचं कोरीवकाम खूप भारी आहे. तेव्हा काळात कुठे शस्त्र नव्हते, अस्त्र नव्हते. दगडाच्या पाषाणाने काम कोरलेलं आहे. विचार करा, आपली पूर्वज किती महान असेल. आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू म्हणजे असं दिसतो की मस्जिद असल्यासारखा दिसतो. जरी कोणी बाहेरून बघितलं तरी मस्जिद वाटावी असं आकार आहे मंदिराचा. आम्ही बाहेर येऊन फोटोशूट केला. फोटोग्राफर आमच्याकडे खूप भरपूर होते.